पिंपरी चिंचवडमध्ये ऐन दिवाळीच्या काळामध्ये एक दुर्दैवाची घटना घडली आहे. एका पत्नीने स्वतःच्या पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. काय आहे पूर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नकुल भोईर असं मृत तरुणाचं नाव असून ते शरदचंद्र पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं आहे. त्याबरोबरच ते संभाजी ब्रिगेडमध्येही सक्रिय होते. याबरोबरच मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक आंदोलनामध्ये नकुल भोईर यांचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली. नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नकुल भोईर यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. पण ऐन दिवाळीमध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पत्नी हिचं म्हणणं आहे की चारित्र्याच्या संशयावरून नकुल भोईर तिच्यावर संशय घेत होते. ऐन दिवाळीमध्ये जेव्हा मुले आतमधल्या रूममध्ये झोपले होते तेव्हा चैताली हिने ओढणीच्या सहाय्याने नकुलचा गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पण या घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या दोन्ही मुलाचं आयुष्य रस्त्यावर आलं असून या सर्व घटनेने पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.